नमस्कार मंडळी. मित्रांनो, बैलगाड्याची शर्यत परंपरा मोठी आहे आणि विविध शर्यत प्रकार चालतात. त्यातील एक बिनजोड हा एक मुंबई परिसरात पॉप्युलर शर्यत प्रकार आहे. या प्रकारात आपण म्हणू एकदम नावारूपाला येणारा बैल आणि अक्षरशः त्यानं बिनजोड शर्यत प्रकार 5 वर्ष झपाटून काढलं. महबूब नंतर काय तर उत्तर भेटलेलं आहे त्यांना मेहरबान. तर नक्की कसं काय, कशा पद्धतीनं त्याचं करिअर राहिलेलं आहे हे सगळं विचारूया. माझ्यासोबत आहेत महबूबचे मालक कान्हा पाटील. नमस्कार. नमस्कार. महबूबचा उल्लेख केला, आता महबूबची तब्येत कशी आहे? महबूबची तब्येत आता खूप चांगली आहे. सध्या तर बैल तडसरला आहे ठेवायला, ते पण चांगलीची काळजी घेतात. जसं मी प्रस्तावनेत सांगितलं की खऱ्या अर्थानं बिनजोडचा बादशाह 5 वर्ष म्हणजे झपाटून टाकलं बिनजोड शर्यत. त्याच्यावर तर खरं आम्हाला नाज आहे, कारण की जसं जसं आम्ही बोलतो त्याचं वय झालेलं आहे, पण आत्तापर्यंत तो आम्हाला दाखवून देत नाही का त्याचं वय झालेलं आहे. का तर ज्या ज्या क्षणी आता गेल्या वर्षीसुद्धा का आम्हाला वाटलं का तो थोडा आता रिवर्स आला आहे, पण ऐन टायमिंगला अशी एक वाघ ते बोलतात ना, वाघ एक पाऊल मागं साडला का झपाट्याने उडी घेतं, तसंच काहीतरी तो आम्हाला दाखवतो. आणि गेल्या वर्षी पण चांगल्या अशा गाड्या त्यांनी 2 ओवल्याच्या मैदानात केल्या. त्याचाच आशीर्वाद, एवढा पळणारा बैल असेल, आपण म्हणतो दावणीचा वाण नाही तर गुण लागतो, त्याचाच आशीर्वाद भेटला आणि एक वासरू भेटलं. ह्या वासराबद्दल सांगा, नाव काय आणि कुठून घेतलंय? ह्यो वासरू आम्ही गाडीतून घेतलेला. एक किल्ले मच्छिंद्रचे आमचे व्यापारी आहेत श्रीकांत साळुंखे, त्यांनी आम्हाला सांगोल्याच्या बाजारातून हा वासरू घेऊन दिलेला का वासरू हा 100% काम करेल. त्याच्या भरोश्यावर आम्ही हा वासरू घेतलेला. तिथून घेतल्यानंतर जेव्हा विशालकडे आला आमचा सिरेंब्याला, त्यांनी चांगली अशी मेहनत घेऊन तो वासरू शिकवला. आणि जेव्हा कोरेगाव मैदानाला जेव्हा वासरू शाहिरीच्याच गाळात पडला, आबा चौलांचा शाहीर पडला होता, तो समीर भाईंनी विकत घेतलेला. त्यावेळी वासरू त्याला तोंड काढून पडला, तेव्हा समजला आम्हाला का कुठेतरी वासरू हा आपला महबूबच्या माघारी 100% नाव करेल. आणि खरं तर म्हणजे आमची इज्जत कमीपेक्षा त्या बैलाची इज्जत आत्तापर्यंत त्यांनी जास्त राखलेली आहे. वा वा वा. कारण साहजिक तुमचं नाव येऊ नाही तर न येऊ, तर म्हणतात की महबूबच्या दावणीचं खोंड. मित्रांनो, मेहरबान नाव आहे आणि शॉटगन मेहरबान म्हणतात. अल्पावधीतच बिनजोडला प्रत्येकाच्या मनात जागा केलेला आहे बिनजोड शर्यत प्रकारात. बिनजोडचं करिअर सांगा एकदा, कशा पद्धतीनं झालेलं आहे? मेहरबानचं बिनजोडचं करिअर बोलाल तर आम्ही सुरुवातीला इथनं घेऊन गेलो तेव्हा आम्ही छोट्याच शर्यती केल्या, जे जमून 2-3 हजार अशा, फार 10,000. पण जसा स्टेप वाढत गेली तर त्यांनी अचानक असं फुल, जेव्हा आमचे जे लाडके ड्रायव्हर आहेत बाबू ड्रायव्हर, तेव्हा त्यांनी पळवला, तेव्हा बोला का वासरू आपला 1 नंबरमध्येच पळते, पैरे चांगले पाहिजे. पण आम्ही मोठ्या बैला टाकत नव्हतो, कारण की जास्त करून वासरावर ताण नको यायला. त्याच्यामुळं जर त्याच्या मापाचे बैल घालून आम्ही चांगल्या गाड्या केल्या. आत्ता जशा गाड्या केल्या तशा कोणत्याही प्रकारे कुठल्याही बैलाला तो कमीसुद्धा पडला नाही आणि त्यांनी गाड्या पण तशा चांगल्या करून दाखवल्या. आणि बिनजोड शर्यत प्रकारात महबूबच्या मी म्हणेन एक टप्पा पुढं गेला बैल. महबूब पब्लिकने एवढा पळत नाही, पण हे पब्लिकनं ठाम आहे. खरं तर बोलायला लागेल का गुरुची शिकवण त्याला मानायला लागेल, कारण की महबूब असा बैल आहे का पब्लिकचा बैल कितीही जरी अंगावर आला तरी तो तास पलटी करत नाही. आत्तापर्यंत त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळं जरा जेव्हा आम्ही पब्लिक बैल टाकला मेहरबानला त्याच्या गलत, तर मधीन असं 2 झटके मारायचा. तर जुन्या वेड्या पण आहेत, पण त्या झटक्याला तो सामारून महबूबने त्याला शिकवला पब्लिकचा भिताड कसा व्हायचा. तो आत्तापर्यंत ती ट्रेनिंग त्याला खूप लाभलेली आहे. आणि आत्ता तो पब्लिकवर जेवढा पळतोय तर बहुतेक आतापर्यंत तोच बैल एकदा मुंबईला बिनजोडमध्ये पळतोय. कुणाबरोबर हा बैल पळालेला आहे मेहरबान सांगा, कारण तुम्ही सांगितलं जसं महबूबचा आशीर्वाद घेऊन पळतोय. टॉपची कुठल्या बैलांबरोबर पळाला, चांगल्या बैलांबरोबर? टॉपच्या तो म्हणजे आता बघायला गेलं तर खालच्या पायऱ्यात बैल आत्तापर्यंत पळालाच नाही मेहरबान. बिनजोडला झाला बैल, आता 1 नंबरमध्येच, म्हणजे ज्या नंबरचे बैलं होती सर्वात पळाला आहे. सैराटमध्ये पळाला आहे, कुटारीच्या सोन्यासोबत पळाला आहे, मुंगाभर पळाला आहे, मथुरभरसुद्धा पळाला आहे, महबूबभरसुद्धा पळाला आहे. आणि चांगल्या अशा बिनजोडच्या शर्यती म्हणजे त्यांनी चांगल्या केल्या. तर एवढी बैलं आहेत का म्हणजे अशी आम्ही बैलं कोणाला नाही बोललो का जे चांगली बैलं पाळतात त्यांना प्रत्येकाला बैल. आता एवढे आता सध्या तर मला बैलं आठवत नाही कोणासोबत पळाला आहे, पण म्हणजे जेवढ्या बैलासोबत पळाला सगळ्या टॉपच्या बैलासोबतच पळाला आहे. आणि विशेष म्हणजे मी ज्यावेळेस मेहरबानकडे बघतो त्याची कदकाठी पाहता, त्याचा जो चिकाटपणा आहे, म्हणजे त्याच्यात जे एकदम ठामपणा आहे की ॲग्रेशन आहे की नाही, कसलाय तुम्ही शेजारचा बैल घाला त्याच्याबरोबर पळणारच. आणि
पब्लिक असो किंवा अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत असेल असं म्हणून आपण तोडीस तोड पळतो बैल, त्याच्या शरीराच्या मानानं स्पीड जादा आहे त्याचं. आम्ही पण कधी कधी हेच चकित पडतो का तो दिसतोय केवढा, आहे केवढा, वयाच्या पण क्षमतेच्या बाहेर आणि त्याच्या शरीराच्या पण क्षमतेच्या बाहेर तो स्पीड लावते आत्ता तर आम्हाला. कारण की जेव्हा जेव्हा आम्ही त्याला बैल चिकाटीची बैल घातली तर त्यांना तो कुठंच कमी पडला नाही आत्तापर्यंत, 3 फेऱ्यात पण आणि बिनजोडला पण. 3 फेऱ्यात प्रामुख्याने गुलाल सांगा कुठे कुठे घेतलेत? 3 फेऱ्यात तर आम्ही म्हणजे आता कर्जतमध्ये पण घेतलेत 2 गुलाल, एक भोरला पण घेतलं आणि एक सर पाटेला आता हे जो देशमुख पट्टा झाला तिथे पण गुलाल घेतला. आपला कुठे एकविरा केसरीला पण घेतला. एकविरा केसरीला आमचा तो म्हणजे रेकॉर्ड ब्रेकच झाला होता. कारण की मुंबईवरून आम्ही प्रवास करून एकविराला गेलो. त्यावेळी भुंगाची आणि त्याची गाडी खूप अतिशय सुंदर पळाली गाडी. 1 नंबर केलेलं. 1 नंबर केलेला. आणि जे 61 पटेल जे मैदान झालं द्वितीय क्रमांकाचा मानकरी होता मेहरबान. आता कसं आहे, तुम्ही पहिल्यापासून बिनजोड असेल किंवा 3 फेऱ्याचं मैदानात खेळता, तर आत्ता ह्याला अडचण काय येते? तुम्ही सांगितलं की सगळ्यांबरोबर पळतोय, पण महत्त्वाची अडचण काय येते ह्याला, म्हणजे त्या पद्धतीनं अजून इकडं पैरं होणार ती? अडचण म्हणजे काय, आता सध्या म्हणजे मी या क्षेत्रात आत्ता पहिल्यांदा आलो. म्हणजे हा जो माझा क्षेत्र आहे 3 फेऱ्याचा, तो मला मेहरबाननीच दाखवला आहे. आणि मेहरबान मुलात मी 3 फेऱ्या पळायला लागलो. कारण की याच्या अगोदर मला महबूब पळला होता, पण शक्यतो बंदीचा काळ होता, त्याच्यामुळे काय मला महबूब घेऊन काय 3 फेऱ्यात पळता आला नाही. पण आता अडचण अशी येते की मेहरबान एवढा पळून सुद्धा त्याला बरीचशी लोक, आम्ही ज्यांना बैल दिलेले आहेत एके रातीला आणि अर्ध्या रातीला फोन करून दिलेले आहेत, ते आमचं आता फोन पण उचलत नव्हतं न, आम्हाला बैल पण देत नाही, हो पण बोलत नाही आणि नाही पण बोलत नाही, पण निदान बोलत म्हणा. आणि एवढे घोरात ठेवतात ना. आता मी कमीत कमी तुम्हाला सांगू, बिनजोडमध्ये आम्ही बहुतेकाने स्टार केलेले आहेत बिनजोडमध्ये. आता न पळणारा बैल पण आम्ही उचलो, म्हणजे आम्हाला कोणाला अपेक्षा नसेल का बैल हा बिनजोडला चांगल्यापैकी पळेल, ते बैलांना पण उचलून आम्ही मोठे केलेले आहेत. ते सुद्धा आम्हाला 3 फेऱ्याला बैल देत नाही. जवळचीच माणसं आहेत, जवळची माणसं आहेत, पण स्पष्ट नकारही देत नाहीत, नुसतं खेळ वाटतं. हां, स्पष्ट नकारही देत नाही. मी त्यांना आम्ही बोललो ना बाबा आम्हाला या मैदानाला बैल, निदान झालंय असं एक तसल्लीसाठी, बाबा ह्या मैदानात नाही पुढच्या मैदानात पळू, बाबा ह्या तारखेला मला बैल झालाय, बघू, सांगतो, ह्याला विचारतो त्याला विचारतो, अशी कारणं देऊन मग आम्हाला हे करू नका, आमचं मन नाराज करू नका. हा आमचा बैल पळत नसेल ना तर बिंदास देऊ नका का बाबा तुमचा बैल. आणि आत्तापर्यंत आता एक आहे, माझा बैल जो मला पळत असेल ना त्याच मी समोरच्या बैलाला तेव्हा मागतो का बा ह्या बैलात माझा बैल पळत, तरच मी पुढे हात टाकतो. तर तसं पण मी कधी कुठल्याही बैलाचे आबरू घालावसाठी मी बैल कुठला मागत नाही. पण स्पष्ट नकार न दिल्यामुळं तुमचा एक खोळंबा होत असेल की नक्की पुढं जायचं कसं? हां, स्पष्ट नकार दिलेलं चांगलं. स्पष्ट जे मला माझं म्हणणं आहे, तुमची आहे ती भूमिका क्लिअर सांगून टाकलेली बरी आहे माझं म्हणणं. कोणी असो, एखादा माणूस जर तुमच्या याच्यावर शब्दाखातीर थांबला असेल का बाबा मी तुम्हाला बैल देतो का तुम्हाला बैल दिलाय, या शब्दावर देतो आणि दिला याच्यामध्ये जाम अंतर आहे. त्याच्यामुळे तुम्ही अगोदरच सांगा बाबा ह्या मैदानाला माझा बैल झालेला आहे. काही तांत्रिक अडचणी असतात किंवा मालकाचा विषय असतो. जर एखादा मॅनेजर कुठल्या बैलाचा असेल त्या मालकाला मग मालक जेव्हा सांगल ठीक आहे, एखादा अड्डा मैदान मालकाच्या इच्छेप्रमाणे होत असतं का, असं नाही का मालकाच्या मर्जीप्रमाणे. काय शेवटाला तो बैलाचा मालक आहे, मॅनेजर काय किती केलं, पण मालकांना फोन करून सध्या सांगतात काय आम्ही ठीक आहे सांगतो आता नाही नंतर देतो. आता बैलांची नावं पण का आता तर असं वाटतं का बैलांची नावं पण माझ्या तोंडात येतात, पण जाऊ दे, कसं ते बैलाची आपल्या समोर इज्जत आहे, ते बैलाची इज्जत नाही आपल्याला घालवायची. आता तुम्ही एवढ्या वर्ष बिनजोड क्षेत्रातही काम केलेलं आहे, खेळ खेळलेला आहे, इकडे तुम्ही खेळलेलं आहे, तर मला सांगा तिकडच्या रिलेशनचा काय तुम्हाला उपयोगच होत नाही का पायऱ्याला, नातेसंबंध? कारण तुमच्याकडे आत्ता टॉपचा बैल आहे ना महाराष्ट्रातील एक. तिकडच्या रिलेशनचा जे बिनजोड असा केला आहे का तिथे एक साईड आणि 2 साईड म्हणजे डावी आणि उजवी, त्याच्यामुळे कडचा आणि आतला ह्याच्यातच फरक जाणला जातो. जेणेकरून म्हणजे प्राधान्य पहिले कडच्या बैलाला दिला जातो, आतल्या बैलाला नंतर देतात. आतली बैल भरपूर अशी बिनजोडला पळणारी आहेत, त्याच्यामुळे नातेसंबंधाचा जरी बैल असला तरी बैल माणूस जास्त पळण्याकडे वळतो. कारण की बिनजोड असा आहे का कान्याला काना म्हणजे चुरस होते इथं, तू जिंकणार का मी. 3 फेऱ्याचा निर्णय असा आहे का तो नशिबावर आणि स्टार ज्या असतात त्याला निर्णय भेटला जातो. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणंच टाका कुठल्या कुठल्या बैलाबरोबर चांगली ह्याची गाडी पडेल, एक तुमचा अंदाज. माझा अंदाज एक मिलिंद शेटचा भुंगा झाला, चिक्या झाला, अजून आबाजवाल्यांचा पाकऱ्या पण झाला, आणि अर्जुन झाला, विठ्ठलांचा तेजा झाला. म्हणजे ही टॉपची जी 10 बैल आहेत
त्यांच्यात मी एक चिमण्या झाला, एक घोटचा सर्जा झाला. हे असं मी सांगतो ना तुम्हाला, का बैल यांच्या बैल गळ्यात टाकलं ना का बैलानं, मी तुम्हाला सांगतो का बा असू दे, मी सांगत नाही एवढी मोठपणा का 100% गुलालात गाडी राहणार म्हणजे राहणार. आणि एक्सेस फाट्याला बघितलं होतं 2 नंबरचं मानकरी झालेले, जर भुंगा आणि हा पळाला तर म्हणजे बैल त्या आपण म्हणू त्या पात्रतेत आहे, पण पात्रता असून सुद्धा पैर होत नाही, त्यामुळं चर्चेत एवढा येईना बैल. हां, चर्चेत त्याच्यामुळेच येत नाही, कारण की इथली जी बैलं मागायला झालं तर कधी आता सांगतात का 10-10, 15-15 दिवस अगोदर, म्हणजे आता या केल्यानंतर उतरलं जमलं का 15 दिवस अगोदर पैरं होतात आणि दर सांगत पण नाही. एवढं लपून तरी काय करतात? 3 फेऱ्याचा खेळ आहे, नशिबाचा खेळ आहे. लपून काय तुमच्यावर काय कोण लिंबू काय जादूटोणा करणार आहे का? काय नाही असं आहे. जादूटोण्याचा विश्वास पण असेल ना तर तुमच्या बुद्धिमत्तेचा विषय येतो. का जर बैलाच्या अंगात कालत आहे तर कसली जादू कसली काय? जर तुम्ही एकमेकाला लपून पैरं ठेवता, अहो जर एखाद्याला विचारलं ना पायरा कोण आहे, हां शेट आवाज येत नाही, फोन करतो तुम्हाला, असं बोललं जातात. हां, अहो काहीतरी कारण सांगा का बाबा पायरा हाय, समोरच्याला मी 10 मिनिटात करतो, काय आहे, कुठलीही कारण ठोकतात नाही, एकदाशी फोन ठेवायच्या मार्ग लागतात. पण मी तर म्हणून उलट पायरा सांगितलं पाहिजे, कारण कसं आहे त्याचे प्रत्येक बैलाचे चाहते आहेत, ते दुवा देत असतात दोन्ही बैलांना. जर आपण लपवून ठेवलं तर निश्चित म्हणजे ती चाहत्यांशी भावनांशी खेळ नाही. हा, भावनांशी तर केलं जातं, कारण की पायरा जेव्हा आपण 3 फेऱ्याचा लपवतो, बिनजोडचा एक वेळ लपवा ठीक आहे चला, कारण की बिनजोडच्या एवढ्या 15 दिवस अगोदर तर आत्तापर्यंत कुठलाच पायरा झालेला नाही का 15 दिवस एवढ्या 3 मैदान अगोदर का आम्ही पायरा करून ठेवलो. या 3 फेऱ्याचाच विषय आला का त्याचा 15-15 दिवस अगोदर पायरा ठरवला जातो. 15-15 दिवस अगोदर ठीक आहे चला, ठीक आहे झाला. तर वाईट कधी वाटतं जेव्हा 15 दिवस अगोदर झालेला पायरा आपल्या बैलापेक्षा पण कमी पलतोय आणि तो पायरा त्यांचा 15 दिवस अगोदर झालाय, तर कदाचित असं मला वाटतं का ते माणसांनी त्याला वायदी दिली असेल म्हणून तो बैल, म्हणजे हा प्रकार आता 3 फेऱ्यात जास्त चालू आहे का वायदी देणं आणि घेणं. पण ते देणाऱ्यांची पण काय, घेणाऱ्यांची पण काय चुकी नाही. जर माणूस देणाराच त्यांच्या मागं लागत असेल तर चुकी कोणाची आहे? चुकी कोणाची? देणाऱ्यांची चुकी आहे. जर तुमच्या बैलावर तुमचा कॉन्फिडन्स आहे, तुमचा बैल पलतोय, तर तुम्ही समोरच्या बैलाला वायदी का देता? जर तो पण बैल पलतो, तुम्हाला माहिती आहे तुमच्या बैलावर तुम्ही 1 नंबर किंवा 2 नंबर करालच, तर 100%. आणि माझा म्हणणं काय, तुम्ही मन मागा अशा ठिकाणी का खरोखरच तुमचा बैल तेवढा पलत असेल तर बिंदास मागा. तुम्ही नॉर्मल बैल मागाल, जर तुम्ही 3 नंबरच्या बैलाला 1 नंबरचा बैल मागाल तर मालक समोरचा विचार करलच. आणि जर त्याच्यासमोर तुम्ही पैशाचा, आता पैशापुढे तर काहीच नाही, कारण की जो पण माणूस करते तो सगळा पैशापुढेच करते. माणूस थोडी पोटाचा विचार थोडाफार तरी करणारच. जर तुम्ही त्याच्यावर 50,000 60,000 घेऊन गेला तर तो कशाला 1 नंबरच्या बैलाला बैल देतो? तुम्हालाच देईल की. तुम्हाला हायेस्ट वायदी किती मागितली मेहरबानसाठी? मेहरबानसाठी आता पहिली गोष्ट असं आहे का मी आत्तापर्यंत जिथं माझं बैल ठेवायला आहे, तुम्ही त्याच्या माघारी जाऊन पण विचारा का मी आत्तापर्यंत चांगलं आहे का, कोणी जरी वायदी दिली तरी घ्यायची नाही आणि आपण कोणाला द्यायची नाही. आपला बैल बसून राहिला तरी चालेल. मी त्याच्यामुळं आत्ता मी सांगतो, मला एक जण गेल्या मैदानात ह्या मैदानासाठी 40,000 रुपये मेहरबानसाठी देत होता. खास तर मुंबईला त्याची माझी गाडी पळालेली आहे आणि चांगली गाडी मारलेली आहे. पण समोरच्याला मी बोल बाबा माझा 5 तारखेचा बैल झाला आहे, मला वायदी नको आहे, मी वायदी घेऊन का तुझा मोठा होणार नाही आणि उद्या तुझ्याकडे पहिली येणारच आहे पालणारा, तेव्हा त्यावेळी मला बैल दे. वायदी मी माझी एक जण मागणार होता, पण तो आडला, कारण की माझी एखादी सवय असेल त्याच्यामुळे तो आडला असेल का कुठेतरी शब्द टाकाला. कधी कधी मला तेच वाटतं का जेव्हा मला एखादा बैल भेटत नाही चांगला बैल बोलून सुद्धा, तर त्यांची अपेक्षा असेल काहीतरी का मी त्यांच्याकडून मी त्यांना पैसे द्यावा, कारण की ती माझी सवयच नाही. त्याच्यामुळे मी त्यांना समोरून विषय टाकतच नाही कधी का तुमचं काय असेल तर मी देतो म्हणून. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय काय गोष्टी सांगा. एक तरुण म्हणून कसं आहे बैलगाडी क्षेत्र कशा पद्धतीनं चालू आहे आता तुम्ही सांगा. नाही एकदम गलिच्छ चालू आहे, कारण की तरुण पिढीला जर अशा प्रकारे जर खेळ खेळायला लागत असेल एखाद्या पैशाच्या जोरावर, कारण की हा खेळ मोठी स्पर्धा आहे तर स्पर्धेसारखंच खेळलं पाहिजे. तुम्ही बैलांचे जर स्पर्धा करता तर बैलांच्या जीवावरच खेळा. हे पैशाच्या जीवावर खेळणं, परत तरुण पिढीला मी सांगेन का तुम्ही जर पैशाच्या जीवावर खेळत असाल तर तुम्ही एकदम मूर्ख आहात. का तर तुम्ही मूर्ख आहेत म्हणून तर तुम्ही एकमेकाला पैसे देऊन खेळता. हा बिनजोडचा खेळ पैशावरच आहे, बिनजोडचा खेळ पैशावर आहे, कारण की जो तो मोठ्या शर्यतीला जास्त प्राधान्य देत आहे. आत्ता जे कमिटीने निर्णय काढले अतिशय चांगले काढलेत, कारण ते एखादा गरीब मालकसुद्धा त्या मोठ्या शर्यतीवाल्यांशी शर्यती खेळू शकतो. नाही तर पहिलं असं होता, म्हणजे आम्ही पण म्हणजे असं मी बोलत नाही, ज्यावेळी मथुर महबूब जेव्हा गाडी पळत होती तेव्हा आम्ही सुद्धा 21 गोंडे 11 गोंडे या शर्यतीवर बॅनर सोडलेले. मग त्यावर लिहायचो रक्कम कमी केली देणार नाही. कसं आमच्याशी खेळेल कोण? म्हणजे ज्याला आमच्याशी खेळायची इच्छा आहे तो का नाहीच खेळू शकत ना.
आता जे नियम काढलेत आमच्या मुंबई कमिटीने का बाबा तुम्ही कितीही मोठा द्या नाव, 21,000 तुम्हाला खेळायला लागेल. बघा प्रत्येक गाड्यानं प्रत्येकाला जोड आहेत. बरोबर. आणि असं नाही का मारतातच गाड्या. बरोबर. 21,000 आता मी स्वतः मार खाल्लेला आहे. 21,000 नाव फिरून मी 2 गोंड्यावर नाव ठेवलेलं आहे. 21,000 मला नाव फिरून माझ्यावर नाव फिरून आमच्या गाड्या मारल्या. या पहिल्या सुद्धा झाल्या असत्या माझा म्हणणं. प्रत्येकाला त्यामुळे संधी भेटते. हां, संधी ही प्रत्येकाला भेटतेच. कारण की आत्ताचा विषय कसा आहे. आणि ठीक आहे, आता तुम्ही बोलता बाबा प्रत्येक जण आहे, प्रत्येकाची माठी बिनजोडच्या खेळात मुलं असतात. 1,000-2,000 काढले तरी 21,000 असेच जमतात. पण त्याच्यात गरीब मालकाला त्रास सुद्धा होत नाही ना. कारण की तो खेळायला आलाय, बैल घेऊन त्याच्या स्पर्धा खेळायला आलाय. 21,000 त्याच्या जड पण वाटत नाही. आणि 1,000-2,000 जर त्याच्या जात असेल तर आर्थिक परिस्थितीला पण त्याच्या घरी आणि काही कधी कधी असं वाटतं म्हणजे जेव्हा जुना काल होता तेव्हा प्रत्येक माणूस म्हणजे जेव्हा माझे वडील जेव्हा खेळायचे, एकटा एक जोडीवर एकटा पैसे लावायचा. आता 10 जण एका जोडीवर पैसे लावतात. त्याच्यामुळे कसं आहे, पहिले जेव्हा शर्यतीचा नाद होता का त्यात अतिशय म्हणजे मी तर बोललो कोट्यवधी माणसं पण खालच्या थराला आलेले आहेत या क्षेत्रात. आणि आत्ता असा खेळ आहे का ह्या क्षेत्रात झिरो झालेला माणूस आज कोट्यवधी झालेला आहे. का तर सगळ्यांची साथ म्हणजे मित्र जे आता वाढलेत, जी आता एकी झाली प्रत्येकाची, त्याच्यामुळे ही प्रगती झालेली आहे बैलगाडी क्षेत्रात. आता कसं बिनजोड म्हणलं की मथुर महबूब एक जोड प्रसिद्ध झालेली आहे. लोकांना ती आवडायची, अजूनही लोक नाव काढतात. पण आत्ताच्या काळात पाहिलं तर त्या जोडी का अशा तयार होत नाहीत. प्रत्येक वेळेस नवीन पायरा, प्रत्येक वेळेस नवीन जोड कशामुळे होतं आहे आणि ह्याचा उपाय काय तुम्ही सांगा. उपाय म्हणजे काय, आता तर प्रत्येकाला 1 नंबरमध्ये जायचं. आता आज आपला मेन गोष्ट आत्ता लक्ष देत नाही बैलगाडा मालक. आता मथुर महबूब जेव्हा अशी होती गाडी, जेव्हा आम्ही पळवायचो 19-20 आम्ही बघत नव्हतो कधी आमचा हा बैल कमी पळाला का तो बैल कमी पळाला. गाडी सतत जिंकते ना, गाडी तीच ठेवायची. आज जेव्हा मार खाईल तेव्हा एखादी बदला घेण्यासाठी जेव्हा फोडू. पण आम्ही सतत आम्हाला 3 वर्ष आम्हाला कधी हार नाही भेटली. ज्यावेळी हार, ठीक आहे, हार ही प्रत्येकाची क्षेत्रात आहे. जर तुम्हाला जिंकण्याची संधी भेटते तर हारही तुम्हाला पत्करायला लागेल. पण जेव्हा भेटते ना तेव्हा ती पचवली ना, त्याच्यानंतर पण ती गाडी पळवली ना तर पायरा टेकताय. इथं आज हारला का उद्या दुसरा पायरा लगेच का जो झाला का जो त्याचा बैल हा एखादा प्रत्येक मैदानात का बैल तेवढाच पळणार आहे का? नाही, एखाद दिवस तरी कमी पळणारच आहे. प्राणी आहे तो. तुम्ही हरण्याचं सांगताय, पण असं आहे 1 नंबर घेतला तरी पहिला दुसऱ्या मैदानाला टिकत नाही. मग तुम्हाला तेच बोलू ना, का तर तो त्याच्यात बघता आता तो जिंकण्याच्या मागं नाही, तो स्वतः जिंकण्याच्या मागं आहे. त्या मालकाला सगळ्यांपेक्षा टॉपला जायचं आहे. आता बैल टॉपला नाही तर आला विषय मागं, मालकाला टॉपला जातं म्हणून तो बोलतो 1 नंबरचाच मला पायरा झाला पाहिजे. अरे पायरा 1 नंबर झाला पाहिजे, मग तू पण गेले माझ्या मैदानात 1 नंबर केलाय, तीच गाडी एकदा पळून बघ. आज जेव्हा ती मैदानात एक मैदान मार खाते दुसऱ्या मैदान, तेव्हा तू बदल गोष्ट वेगळी आहे का तो बैल 2 वेळेला कमी पळाला आहे तर आज आपल्याला नको होतो पायरा. तेव्हा एक निर्णय घेतला तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही लगेच आज ज्याने बोलले अरे हा मला 1 नंबरचा मोठे 1 नंबरच्या मालकाचा कधी तर मालकाच्यावरनं पण पैरे फुटतात. हा मला ह्या मालकाचा फोन आलाय, गेला लगेच त्याच्या मागं चालत. पण आता ही म्हणजे आपण म्हणू अशा काय काय क्लुप्त्या आहेत का, आयडिया आहेत का की आवर्जून कुठल्या तरी मोठ्या मालकाचं नाव घ्यायचं पायऱ्यासाठी, नाही त्याचा कॉल आलाय मग तुम्हाला थांबवलं जातं थोडं, ह्या अशा वेगवेगळ्या क्लुप्त्या करून ती संदिग्धता वाढवलीच जाते. म्हणजे असं स्पष्ट नाही सांगितलं जातं. मागाशी आपण चर्चा केली या विषयावर की आवर्जून कुठल्या तरी मोठ्या माणसाचं नाव घेतं, बैलाचं नाव घेतं की त्याचा पायरा आलेला आहे. म्हणजे तुम्हाला असं संदिग्धत कायम ठेवलं जातं. तसंच आम्हाला ठेवलं जातं आहे. आम्हाला बोललो तर कसं आहे, आम्हाला सांगतात का ह्या मालकाचा फोन आला आहे, आता नाव नाही घेत कारण की समोर ज्या मालकांचा फोन आला नसेल किंवा त्यांच्यात काय व्हायचा वाद, फोन बी नसतो आलेला का, काहीच नसतं. याच्या अगोदर एक आमचे पंढरी शेट होऊन गेले. एक जमाना होता असा का बैल विकायच्या वेळी त्यांचं नाव घेतलं जायचा का शेट आलते एवढे पैसे लावून गेले, म्हणजे शेटनी त्यांच्याकडे कधी बघितलेलं पण नसतं. मग तसं आता एक असं जे मोठे बैलगाड्यावर जे ब्रँड तयार झालेला आहे. आता उदाहरणार्थ राहुलबाईच घ्या. आपले राहुलबाईंना ते मालक सुद्धा माहीत नसतात. आता राहुलबाईच्या माझे जवळचे संबंध आहेत. तर त्यांना विचारलं ना दादा असा विषय झाला, बैलाला फोन केला का पायऱ्यासाठी, अरे बोलते दादा मला माहिती पण नाही तो बैल किती बोलते. म्हणजे असं कधी कधी खोलंबून ठेवतात का, म्हणजे आपल्याला पण नाईलाज करतात का त्यांना माहिती आहे का यांचं नाव घेतलं हा माणूस गप्प बसेल. अरे तसं करू नका ना. जर तुम्हाला बैल द्यायचं नसेल तर नाही बोलून मोकळं व्हा.
का तर तुम्ही मालक आहे तो का तो बैल तुमचे सोडून देणार आहे ना. बैलगाडी क्षेत्रात ही वेळ प्रत्येकाची येते का एक ना एक दिवस सगळ्यांना गरज लागते. का असं तुमचा बैल एक नंबरमध्ये पळला असा काय नाही. उद्या गरीबाचा बैल पण चटणी भाकरवाला पण आज घरणीकीचा राजा घ्या काय टॉपला पळतेच. आता का त्याच्या मागे पैसा आहे का काय तो मालक एवढा मोठा श्रीमंत आहे पण नाही त्याच्याकडे माणसं जातात ना. आता बैल पळते म्हणून जातात. कधी कधी बैला मुलं पण तुम्ही वरती येता. तुम्ही एखादा जर द्यायचं असेल तर हो बोला, नसेल द्यायचं नाही बोला. आता काही जणांनी मला सांगितलं काय आमचा बैल एवढा दाट आम्ही काढतच नाही ना. आज बघले मैदानात आहेत काय सांगा आता काय बोलणार आम्ही. काय बोललो पण नाही त्यांना. कशाला बोलायचं उगाच. त्याला नव्हतं द्यायचं म्हणून तुम्ही आता आम्ही दाट पळवत नाही, आम्ही एवढं लवकर पळवणार नाही, 5 दिवस गॅप आहे. चांगली गोष्ट आहे बरोबर. जर तुम्ही बैलाची काळजी एवढी करत असाल तर ठीक आहे. पण आज मैदानात पळाला आहे. कुठंतरी आपण म्हणू नीतिमत्ता ढासळत चालली का बैल गाडीत, की तुम्ही सांगितलं की स्पष्ट नकार दिला जात नाही, पण काय वेळेस आपण त्या नंदीच्या माध्यमातून खोटं बोलत चाललोय, तर नीतिमत्ता ढासळते का बैलगाडीत? नीतिमत्ता काय माणसाची नीतीच ढासळली याच्यात. नीतिमत्तेचा विषय केला माणूसच बदलत चाललाय. बैलांना काय माहिती असो बैलांची जागेवर आहे. त्यांना काय बैल मालकाने जे एखाद्या जोट्यात घातला तर त्या जोट्यात पाळायचंच आहे. त्यांना थोडी माहिती आहे का बाबा मालकाने आपल्या मित्रासोबत घातलाय का दुश्मनासोबत घातलाय. जर तुम्ही नीतिमत्ता जर तुमची साफ ठेवली तर तुम्हाला याच्यानंतर पण बैल लागतील. का नाही तुमची बैल पाळणार तुम्ही नीतिमत्ता सांभाळा. तुमच्या दावणीला यश 100% म्हणून आत्ता महबूबच्या मागं मेहरबान तयार झालेला आहे. कारण आत्ता बघितलं तर खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात आहे. धनाढ्य लोक ह्या बैलगाड्यात जात आहेत, पण बैल लागेल ह्याची शक्यता कमी आहे. ते तुम्हाला अगदी म्हणजे आपण म्हणू सहज झालं. त्याच्यामागं मेहनत आहे सगळ्यांची, तुमच्या टीमची. खरेदी कितीची होती ह्याची? मी याची खरेदी फक्त 55,000 रुपयात केलेली आहे. 55,000 रुपयात मी बाजारात वासरू घेतलेलं आहे, सांगोळ्याच्या बाजारात. आणि ते पण श्रीकांत चालू मी तुम्हाला मध्ये आत्ता मागाशीच बोललो का जे किल्ली मच्छीचे जे व्यापारी आहेत त्यांनी मला यो बैल घेऊन दिलेला आहे. तर त्यांना आणि आपण मग असं आहे जर तुमची मेहनतच नसेल तर तुम्ही 50,000चा बैल घ्या, नाही तर 50 लाखाचा बैल घ्या. मेहनत नसेल तर तुमच्याकडे काही जण येतात गाड्या फॉर्च्युनर BMW घेऊन मी 50 लाखाचा बैल घेतला. अरे काय फायदा आहे तो. तुमचा बैल पाळला तर तुम्हाला किंमत आहे. तुम्ही 5,000चा बैल पाळवा. बैलगाडी क्षेत्रात तुमचा बैल पळल तरच तुम्हाला किंमत आहे. तुम्ही किती मागाचा घेतला याच्यावर किंमत नाही ठरत तुमची. तुम्ही म्हणला की मेहनत घ्यावी लागते, म्हणजे काय करायचं? नवीन मुलं हा व्हिडिओ बघतात, कशी घ्यायची मेहनत ते सांगा. मेहनत कशी घ्यायची तुम्ही त्याची निगा, बैलाची निगा राहिली, बैलाला प्रॉपर व्यायाम झाला. जर तुम्ही त्याच्या मागं कष्ट केलं म्हणजे कष्ट म्हणजे कसे जर त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याला पळत गेलं. तुम्ही आता एखादा आदत वासरू प्रत्येक मैदानाला पळतं म्हणून प्रत्येक मैदानाला काढाल तर नाही जमत. त्याच्यावर तुम्ही त्याच्यावर आराम, त्याच्यावर जी मेहनत, त्याची रिहर्सल, त्याचा खुराक, त्याचं पाणी वगैरे त्या सगळ्या गोष्टी टायमिंगची आणि प्रॉपर झालं पाहिजे. आता आज हौशीपुटी बैल घेतला बाबा चालला, आज सकाळी खाण टाकला, संध्याकाळी क्रिकेट खेळायला मुलगा. त्यापेक्षा तुम्ही शोकच करू नका. जर एखाद्या गोष्टीत जर तुमचं लक्ष तुम्ही जर वेधलंय ना तर त्याच गोष्टीकडे लक्ष द्या, तुम्हाला यश प्राप्त होईल. आता उलटं आपण तक्रार केल्या, पण एखाद्या आपण मग सर्वसामान्यांचा जो बैल असतो त्या दावणीला, तो गरीब म्हणता येणार ना कारण नंदी आहे त्याच्या दावणीला, सर्वसामान्यांचा एखादा बैल पळाला, तुम्हाला कॉल केला तर तुम्ही देणार का पैरा? 100%. मी जर तुम्हाला आता बोलतोय का सर्वसामान्य माणसाने नाही, मला एखाद्या कुणी पण मला फोन करू दे, जर बैल त्याचा खरोखर पळत असेल ना तर मी त्या मालकाला 100% बैल देईन. आणि मी स्वतःच्या खर्चात, मी असं कोणाच्या बोलत नाही का मला गाडी भाडा द्या ना या द्या. मी नसतो तरी ना मी समोरच्या मी विशालला झाले म्हणजे गोट्यावर बाबा त्या बैलाचा मालकाचा बैल पळते ना तर त्याला नेऊन द्या. मग कधी कधी जर मोठी मालकं असतात ना, मी कधी तर म्हणजे मोठी मालकांना जास्त करून नाकारतं का ते आपल्याला आपला बैल पळा असला का आपल्या खांद्यावर आठवतात. नंतर जर बैल पाला तर कमी आला ना, असं समोरशी जरी आपण गेलो ना तरी आवाज देत नाही आपल्याला. म्हणजे मी आता एक कमी वय म्हणून, आणि मला पण आता या कमी वयातच प्रगती भेटलेली आहे. मी पण काय एवढा म्हातारा झालो नाही का माझा केस पिकला नाही. मी पण कमी काळातच नाव मोठा माझं झालेलं आहे. त्याच्या मुलं मला माहिती आहे का 1 नंबरमधला माणूस कधी कधी असं वाटतं का हा 1 नंबरचा खेळ नको. जे आपल्या विचारून शर्यती 5-7 हजार करत होतो ना तेच चांगलं होतं. एकही होते माझ्या होते, कोण माणूस ट्रोल करत नव्हता मागशी. आता असं झालंय का मागणं लोक बघ चालत ट्रोल करत जातात आमच्या समोर वाचायचा.
अरे पण कसं बघताय मग आता कसं आहे म्हणजे हे सगळं तात्पुरतं आहे यश कितीही तुमचा मोठा बैल असो जोपर्यंत पडतो तोपर्यंतच तुम्हाला सगळं म्हणणार की कौतुक होणार त्यानंतर तो बैल गेला की झालं मग त्याच्यानंतर टिकेला सामोरे जावं लागणार म्हणजे सगळं तात्पुरतं झालंय. आता तर तात्पुरताच झालाय. पहिली माणुसकी अशी होती का ज्याचा पैल पलत होता. आता अमर झालेली नावं आहेत की आता आमच्या इकडची मुंबईची पण झाली. आत्ता आले जे आपले जे आहेत म्हणजे पण रिचर्ड फडके अमर झाले नाव त्यांचं. कारण की बैलगाडी क्षेत्र असं पण का त्यांची नावं अशी अमर झालेली आहेत. म्हणजे ते निंबाळकर सर झाले कमी कालात आले. एकच वर्ष मला वाटतं ते मालकांनी नाव केला पण आज ते अमर आहेत. म्हणजे असं काहीतरी झालं पाहिजे का ते नाव अमर झालं पाहिजे. आणि लोकांची चुकी याच्यात का ते तिथपर्यंतच विचारतात का ज्याचा बैल कमी पळायला लागला का तिथून त्याला म्हणजे बैलगाडी मालकच आहेत तसं का बैलगाडी मालकच टीका करायला लागलं. त्याच्यामुळंच जर तुम्ही टीका कराल तर तुम्ही समोरचा माणूस पण टीका करत जाईल. त्याची पण फॅन फॉलोइंग वाढली जाते ते पण टीका करत जाते. स्वतःची फॅन फॉलोइंग वाढवासाठी दुसऱ्याला टीका करू नका. तुम्ही स्वतःची याच्यावर तुम्ही मेहनत करून मोठे झालात नाही चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही काय करता समोरच्याला ट्रोल करता आणि तुम्ही तुमचं नाव मोठा करता. असं नका करू. स्वतःची रेश मोठी करा दुसऱ्याची कमी करण्यापेक्षा हेच सार आहे. जास्त वेळ घेत नाहीत तुम्ही बोलणारा व्यक्ती आहेत आणि तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करताय. तरुणांनी याचं का नाही बैलगाडी क्षेत्रात तुमच्या मतानुसार? तरुणांनी 100% का नका येऊ. खेळ आपल्याला जर पुढं न्यायचा आहे किंवा पारंपरिक आपली रीती आपल्याला जी टिकवायची आहे तर तुम्ही ह्या पिढीत आलंच पाहिजे. पण कधी जर तुम्ही सर्व गोष्टीला सामोरे आताच या. आज तुम्ही कुठल्या जमिनी विकून किंवा तुमची प्रॉपर्टी विकून या नादात येऊ नका. शौक पण असा करा बैल घ्या का नाही बैल पाळणारा घ्या. माझा म्हणा चांगलं असा घ्यायच्यापेक्षा चांगला पाळणारा घ्या का तर मला माहिती आहे आता पाळणाऱ्यालाच व्हॅल्यू आहे. जर तुम्हाला नावच करा तर पाळणारा बैल घ्या त्यावर तुम्ही नाव करा. जर त्याच्याप्रमाणे तुम्ही चाला तुम्ही जमिनी विकाल गुंठा विकाल तर तुम्ही या क्षेत्रात याल म्हणजे हाय ते पण नादात गेले समजायचे. त्याला मागणी झाली का खरेदीची विक्रीची? आता विषय चालूच झाला असेल खरेदी विक्रीची. आता तुम्हाला खरं सांगू तर हा बैल मी विकलेला आहे म्हणजे दीपक शेठ पाटील आहेत यांना पण असा विषय झाला का लोकांच्या मनात आमचा घरोबा तयार झालेला पहिल्यापासून. महबूबपासून आज आमचा राधे एंटरप्राइजेसच्या नावाने बैल पळतोय महबूब. तिथून बैल आज मेहरबान म्हणून मला मागण्या अशा झालेल्या का भरपूरच्या मला जवळजवळ 40 लाखापर्यंत बैलाला मागणी झालेली आहे. पण मी अक्षरशः कमी किमतीत बैल त्यांना का दिला. मला पैशाची व्हॅल्यू नव्हती. मला माणूस समोरचा बघून मी पैसे हे केला. कारण की तो माणूस असा आहे का आत्तापर्यंत तुम्हाला आता कोणालाच वाटला नसेल का हा मालक नाही त्याचा. नाही आम्हालाही तोच. आम्ही अक्षरशः बैलगाडी क्षेत्रात अशी चर्चा होती घरातल्या घरात बैल दिला आणि विक्री झालीच नाही असंही बरेचसे लोक. तसं बघायला गेलं त्यांनाही विचारा ते पण सुद्धा असं सांगतील का हा बैल घरातच आहे. पण आतापर्यंत मला फक्त तरी मला पैसे दिलेत माझ्यातनं बैल हलवला सुद्धा नाही ना मला कधी विचारला सुद्धा नाही का तू काय करणार आहे. म्हणजे मी फक्त असं बोलायचं का त्याने मला पैसे दिलेत आणि बैलच माझा आहे. मित्रांनो खूप चर्चा केली आणि एकदा गुलालात मुलाखत घेऊया. एक मोठं एखादं पारितोषिक घेतलं तर मुलाखत घेऊया. पण सगळ्यात महत्त्वाचं एका बैलाच्या आशीर्वादानं संगतीनं आज पुन्हा एकदा यांच्या दावणीला त्या ताकदीचा बैल तयार झालेला आहे मेहरबान. तुमचं नाव सांगा एकदा पूर्ण. माझं नाव काना लक्ष्मण पाटील आहे. मी राहत्या नौपाड्याला आहे. प्रॉपर गाव माझं उसरली आहे. पण आता असं आहे का दोन्ही गावाची पब्लिक माझ्या मागं आहे. पण एक टाईम असं होता का दोन्ही गावातली एकही पब्लिक नव्हती. पण कसं आहे प्रसिद्धी झाल्यावर सगळं काही मागं असतं सगळी मागे. त्याच्यामुळं माझं नाव असं केलं आहे बैलांनी माझ्या महबूबने खास करून माझा महबूब बोलायला लागेल. तर माझा महबूबच असा बैल आहे का त्यांनी मला शिखरावर नेऊन ठेवला आहे आणि त्याच्या दावणीवर म्हणजे त्याच्या पावलावर पाऊल ठेवत तयार झालेला माझा मेहरबान का त्या शिखरावरशी मला अजून उतरून देत नाही. चालेल. शुभेच्छा ह्यांना आणि मेहरबानला. एक बिनजोड शर्यत प्रकारात एक चांगला पळणारा बैल चांगलं पळणारे वासरू म्हणू मेहरबान